Dear friends and students, today we are going to discuss about our next part that you are looking on the screen. In the last period we have discussed about the elements of novel. Which are these elements of novel? There are 6 elements of novel, such as plot, then theme, plot, third character, fourth setting, fifth conflict, and sixth one language style. Today we are going to discuss about the next part that you are looking on the screen, page number 176. टाइप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे प्रकार. आतापर्यंत आपण काय काय बघितलं तर मीनिंग, कादंबरीचं मीनिंग, त्यानंतर नॉवेला म्हणजे काय, त्यानंतर त्याच्या अगोदर इंडियन नॉवेल्स, त्यानंतर हिस्ट्री ऑफ द नॉवेल हे बिगिनिंगला बघितलेलं आहे, आणि त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल बघितलेले आहेत, 6 एलिमेंट्स. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे प्रकार. तर हे कादंबरीचे जे प्रकार आहेत ते कादंबरीचे प्रकार आज आपण बघणार आहोत. फर्स्टली रिअलिस्टिक नॉवेल, वास्तववादी कादंबरी. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. वादाचे दर्शन घडवणारी कथा यात असते. इट इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम, म्हणजे वास्तववादी जीवनाचा याच्यात समावेश असतो. विशिष्ट बघा, समटाइम दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द नॉवेल ऑफ मॅनर. काही वेळेला याला नॉवेल ऑफ मॅनर असंही म्हटलं जातं, म्हणजे एक समाजातील गुंतागुंती किंवा सामाजिक गुंतागुंती असे पात्रांचं व त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादाचं आणि दैनंदिन अनुभवाचं वर्णन यामध्ये केलेलं असतं. मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर अँड अंडरगो द प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस, म्हणजे दैनंदिन अनुभवांचे वर्णन यामध्ये केलेलं असतं. नेक्स्ट टाईप बघा, पिकारेस्को नॉवेल. पिकारेस्क हा शब्द कुठून आला? द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. पिकारो या स्पॅनिश शब्दापासून हा शब्द पिकारेस्क नॉवेल आलेला आहे. आणि याचं मिनिंग काय? पिकारेस्क मीन्स रफ. रफ म्हणजे नकली. अ पिकारेस्क नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट, म्हणजे जे मुख्य पात्र आहे ना त्याचं साहसाचं वर्णन या पिकारेस्कमध्ये नॉवेलमध्ये केलेलं असतं, कादंबरीमध्ये. हु इज इसेंट्रिक ऑर डिझायरेबल पर्सन इन ॲन एपिसोडिक फॉर्म, की जे या प्रकारात विक्षिप्त किंवा तरेवाईक असलेल्या मुख्य पात्राच्या साहसाचे एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेलं असतं. थर्ड टाईप बघा, हिस्टॉरिकल नॉवेल, ऐतिहासिक कादंबरी. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग, म्हणजेच एक इतिहासातील एखाद्या कालखंडावर आधारित कादंबरी असतात. कशामध्ये? ऐतिहासिक कादंबरीमध्ये. म्हणजे हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग, म्हणजे अर्लियर दॅन दॅट ऑफ द म्हणजे जुना कालखंड जो आहे त्यावर आधारित या ऐतिहासिक कादंबरी असतात. पुढचा जो आहे इपिस्टोलरी नॉवेल. इपिस्टोलरी याचा अर्थ मेल, पत्र. तर बघा, द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला विच मीन्स अ लेटर. तर इपिस्टोला हा लॅटिन वर्ड आहे, त्याच्यापासून इपिस्टोलरी कादंबरी आलेली आहे आणि त्याचं मिनिंग आहे लेटर, पत्र. साहजिकच यामध्ये पत्ररूपी कादंबरी असतात. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू
द सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स ऑल्दो लेटर्स आर मोस्ट कॉमन बेसिस फॉर द एपिस्टोरियल नॉवेल. तर या पत्ररूपी कादंबरीमध्ये काय असतं तर सेरीज म्हणजे मालिकेद्वारे कथा सादर करतो लेखक, आणि पत्राव्यतिरिक्त यामध्ये कशा कशाचा समावेश असतो तर डायरी एंट्रीटीज आर आल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. तर पत्राव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार यामध्ये प्रचलित किंवा लोकप्रिय आहे. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो गथिक काव्य. गथिक नॉवेल, द नॉवेल दॅट इन्क्लूड द टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल डूम, डेथ ऑर डिके ऑर हॉन्टेड म्हणजे भूताटकीनं झपाटलेल्या बिल्डिंग्स आर कॉल्ड द गथिक नॉवेल्स. तर गथिक कादंबरी यामध्ये काय असतं, दहशत किंवा टेरर म्हणजे दहशत, मिस्ट्री रहस्य किंवा हॉरर भय, किंवा थ्रिलर म्हणजे रोमांचक, किंवा सुपर नॅचरल म्हणजे अमानवी शक्ती, डूम डेथ मृत्यू, ऑर डिके विनाश, ऑर हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे भूताटकीनं पछाडलेली घरं. अशा प्रकारची कादंबरीचा यामध्ये समावेश असतो गथिकमध्ये. पुढचा प्रकार आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्रात्मक, लेखकाच्या स्वतःच्या आत्मचरित्रावर आधारित असतात. बघा, द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. या कादंबरीमध्ये हे कादंबरी लेखकाच्या जीवनावर आधारित असते. पण असं असेल तरी हवेवर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड द नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स. लेखकाला अधिकार असतो ठिकाण किंवा कॅरेक्टरची नावं बदलण्याचा. चेंज ऑर अवॉइड द सर्टन डिटेल ऑफ हिज लाईफ. स्वतःच्या जीवनातलं खाजगी जीवनातलं काय सगळंच ह्याच्यामध्ये बदल करायचा सुद्धा लेखकाने स्वतःला अधिकार असतो. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. ह्या ज्या कथा आहेत ते फर्स्ट पर्सन आय वगैरे असं न वापरता त्यांच्या स्वातंत्र्यपणे मे बी मे नॉट बी असू शकतात, नसू शकतात स्वतःवर आय म्हणून. ॲलेगरिकल नॉवेल, ॲलेगरी याचा अर्थ रूपक. बघा, अन ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. याच्यामध्ये या कादंबरीमध्ये मोर दॅन वन मिनिंग म्हणजे कादंबरीमध्ये एकाच असे अनेक अर्थाची कादंबरी असते. म्हणजे रिअल मिनिंग आणि सिम्बॉलिक मिनिंग डिफरंट असतं. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. तर वरचं जे मिनिंग आहे ते सिम्बॉलिक मिनिंगपेक्षा वेगळं असतं. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल. आणि मग ह्यातलं सिम्बॉलिक मिनिंग जे आहे ना, तर ते सिम्बॉलिक मिनिंग जे आहे ते बाह्य अर्थ आणि प्रतिकात्मक, सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक अर्थ, हे यामध्ये समावेश असतो या कादंबरीमध्ये. आणि मग प्रतिकात्मक जे मिनिंग आहे ते कशावर असतात ॲलेगरीचे तर पॉलिटिकल विषय त्याचे राजकीय असतात, रिलिजियस धार्मिक असतात, हिस्टॉरिकल ऐतिहासिक, ऑर फिलॉसॉफिकल तत्वज्ञानावर आधारित सुद्धा ही कादंबरी सिम्बॉलिक मिनिंग असू शकतं. आता इटोपियन ऑर डायस्टोपियन नॉवेल. तर युटोपियनचा अर्थ लक्षात ठेवा, आयडियल क्वालिटीज म्हणजे आदर्श गुण अशा असणारी ही कादंबरी आहे. तर बघा, युटोपिया इज अ इमॅजिनरी कम्युनिटी. एक काल्पनिक असा समाज, कम्युनिटी म्हणजे समाज किंवा सोसायटी, समुदाय किंवा सोसायटी समाज असतो. पोजेसिंग द आयडियल क्वालिटी की ज्यांच्याकडे आदर्श गुण असतात. इट इज अ कॉमन लिटररी थीम. एक सर्वसामान्य वाङ्मयीन किंवा साहित्यिक त्याला थीम विषय असतो. एस्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. तर विज्ञान किंवा कल्पित कथेवर आधारित ह्या युटोपियन स्टोरीज असतात म्हणजेच कादंबरी. सायकोलॉजिकल नॉवेल,
तर सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. बघा याच्यामध्ये काय असतं. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन. एक हे काय वर्क ऑफ फिक्शन म्हणजे स्टोरीचाच एक भाग असतो दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट, की ज्याच्यामध्ये माणसाच्या अंतर्गत मनाचा समावेश सायकोलॉजी मध्ये असतो. ऑर इव्हन द अदर कॅरेक्टर ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर. तर अंतर्गत मनाचा जास्त विचार, त्याचबरोबर इतर कॅरेक्टरच्या बाह्य मनाचाही विचार यामध्ये केलेला असतो. त्यानंतरचा प्रकार बघा, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तर त्यामध्ये काय आहे बघा, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज coined by William James in his treatise प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. 1890 मध्ये विल्यम जेम्स यांनी जे स्वतःचं नाव होता प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी, मानसशास्त्राची तत्व, तर त्यामध्ये आलेला तो एक फ्रेज आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. इट मीन्स फ्लो ऑफ थॉट्स. याचा अर्थ आहे की विचारांची थॉट्स फ्लो. तर फ्लो म्हणजे घटना क्रम. इन्सिडंट्स इन द प्लॉट्स आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स. जशा घटना येतील तशा त्या कॅरेक्टरच्या माइंडमधून त्या व्यथित केल्या जातात. लेखक व्यथित करतो. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. जसे जसे त्या कॅरेक्टरच्या मनामध्ये विचार येतील तसं तसा ऑथर तो डिपिक्ट करतो किंवा व्यथित करतो. लास्ट टाईप बघा, बिल्डिंग स्टम्स मॅन नॉवेल. तर ह्यामध्ये काय, हा काय शब्द आहे तर जर्मन वर्ड आहे हा बिल्डिंग स्टॉम. इंडिकेट्स ग्रोथ, वाढ सूचित करतो. द फिक्शनल बायोग्राफी म्हणजे ही जी स्टोरी आहे, बायोग्राफी कसे चरित्र, तर फिक्शनल स्टोरीज याचा समावेश असतो. किंवा ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र. इज कनेक्टेड विथ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट, कॅरेक्टर फ्रॉम देअर चाइल्डहुड टू अडल्टहुड. तर जे इथला प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्र आहे ना, त्याच्या मनातली जे काय ग्रोथ आहे किंवा त्याची स्फूर्ती आहे, त्याची कॅरेक्टरचं लहानपणापासून ते तारुण्यापर्यंतचा उल्लेख यामध्ये केलेला असतो. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century अ cult of pulp magazine became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. चीप म्हणजे स्वस्त, पल्प म्हणजे लगदा. तर स्वस्तातल्या कागदावरती त्या काळात अशा स्टोरी 20व्या शतकात छापून द्यायच्या आणि लोकप्रिय झाल्या होत्या त्या. द पल्प फिक्शन इरा, त्याला काय कालावधी म्हटलेला आहे, पल्प फिक्शन. पल्प म्हणजे कागदाच्या लगद्यावर, स्वस्तातल्या कागदाच्या लगद्यावरती लिहिलेले लिखाण. हा पिरियडचा होता तो ठरलेला स्वस्तातल्या कागदावरती. आणि मग ह्या स्टोरी लोकप्रिय झाल्या होत्या. प्रोव्हाइडेड द बिल्डिंग ग्राउंड फॉर डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. याच्यामध्ये गुप्तहेर कथा आणि वैज्ञानिक कथा याचा समावेश होता. द सायन्स फिक्शन इज अ जेनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स, टेक्नॉलॉजी म्हणजे भविष्यातील ते सेटिंग किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, स्पेस ट्रॅव्हल, अवकाश प्रवास, टाइम ट्रॅव्हल, पॅलेट युनिवर्स म्हणजे ग्रह उपग्रह वगैरे, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ, असा ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्शियसनेस ऑफ द सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स रिटन बाय मेरी सेली 1823 नेम्ड ॲज फ्रँकस्टेन. फ्रँकस्टेन नावाचा हा मेरी सेली नावाच्या ऑथरनं लेडीज ऑथरनं लिहिलेला 1823ची कादंबरी आहे, की ज्याच्यामध्ये इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल, की पहिला वुमेन नॉवेल लिहिलेला हा हे आहे. तुमच्या लक्षात ठेवा द्या, फ्रँकस्टेन रिटन बाय मेरी सेली इन द पिरियड 1823. यामध्ये पहिल्यांदा लेडीनं लिहिलेला हा नॉवेल आहे, फर्स्ट नॉवेल. बेस्ड ऑन कशावर आधारित आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान.
द जेनर फ्लरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. हा प्रकार आहे ते 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जास्त उदयास आला. आणि लास्ट पार्ट जो आहे आपला तो म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्शन, गुप्तहेर कथा. याच्यामध्ये कशात समावेश असतो बघा. डिटेक्टिव्ह फिक्शन इज द सब जेनर ऑफ क्राईम फिक्शन. जे गुन्हेगारी जगत आहे ना त्याचा उपप्रकार हा डिटेक्टिव्ह फिक्शन आहे. मिस्ट्री फिक्शन इन विच an investigator or the detective, either professional or amateur investigator, a crime upon murder. तर यामध्ये जास्त समावेश कशाचा, तर या डिटेक्टिव्ह स्टोरीमध्ये म्हणजेच गुप्तहेर कथा किंवा रहस्य कथा म्हणा त्याला, हा गुन्हेगारी कथा आणि रहस्य कथेचा उपप्रकार आहे. मी सांगितलं सब जेनर म्हणजे उपप्रकार, जेनर म्हणजे टाईप किंवा काइंड प्रकार. यामध्ये अननुभवी किंवा व्यावसायिक गुप्तहेर एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा तपास करतात. आता गुन्हा किंवा खून हे कशात असतं तर डिटेक्टिव्ह. तुम्ही डिटेक्टिव्ह करण मालिका पाहिली असेल टी व्हीला, तर काय असतं त्याच्यामध्ये खून किंवा मृत्यू किंवा गुन्हा याविषयीचे इन्व्हेस्टिगेशन असतं, म्हणजे चौकशी वगैरे आणि त्याचा शोध लावणं हे डिटेक्टिव्ह स्टोरीचं वैशिष्ट्य असतं. तर आपण अशा डिटेक्टिव्ह स्टोरी त्याच्यामध्ये थ्रिल असते, सस्पेन्स असतं, नेक्स्ट अट्रॅक्शन असतं, क्राईम असतो आणि मर्डर पण असतात, म्हणजेच गुन्हासुद्धा असतात. आणि हे आपण घटना एकावर एक अशी त्याची स्टोरी कनेक्टेड केली असते बाय लॉजिकल सिक्वेन्स. तर याला म्हणायचं डिटेक्टिव्ह फिक्शन. तर आपण इथं अगदी सगळ्या बाजूनं सगळ्या अँगलनं हा टॉपिक बघितलेला आहे. सुरुवातीला आपण या टॉपिकमधून काय बघितलं तर हिस्ट्री ऑफ नॉवेल म्हणजे कादंबरीचा इतिहास बघितला पेज नंबर 173 वरती. त्यानंतर इंडियन सिनेरिओ म्हणजे राजमोहन्स वाईफ वगैरे आपण रिटन बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, त्यामध्ये वेगवेगळे रायटर्स वगैरे हे बघितले पेज नंबर 174 वर. त्यानंतर पेज नंबर 175 वरती आपण काल पाहिले द एलिमेंट्स ऑफ नॉवेल, 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल, थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज स्टाईल. अँड टुडे वी हॅव सीन द टाइप्स ऑफ नॉवेल such as realistic novel, picaresque novel, historical novel, epistolary novel, gothic novel, autobiographical novel, allegorical novel, utopian novel, psychological novel, stream of consciousness novel, building stumps novel, and lastly detective fiction. So we have seen the history of novel in all angle. Remember it, elements of novel and types of novel, and first part is history of novel and Indian scenario, and lastly types of novel. So we have completed our in all angle the history of novel today. We are going to stop here. Thank you. Okay.